मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूप खास आहे. तुम्ही विचारत आहात ना, सर जानेवारीचे पैसे आमच्या खात्यात कधी येतील? हे प्रश्न विचारणारे म्हणजे आमचे दिव्यांग बांधव, विधवा बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती. खरंच तुम्हाला हे पैसे किती गरजेचे आहेत हे मी चांगलेच समजतो. आज मी तुम्हाला पूर्ण स्पष्ट माहिती देणार आहे. कधी येतील, कसं होईल आणि काय अपेक्षा ठेवावी. पहिला मुख्य मुद्दा, जानेवारीचे पैसे कधी येतील. मित्रांनो, मागील महिन्यात राज्य सरकारने कोणताही शासन निर्णय जाहीर न करता थेट पैसे खात्यात टाकले. का? कारण शासन निर्णय जाहीर केल्यानंतर प्रोसेस चालते. कागदपत्र तपासणी, मंजुरी हे सगळं 10-15 दिवस लागतात. सरकारला उशीर वाटला म्हणून ते डायरेक्ट ट्रान्सफर केले आणि आता जानेवारीसाठीही असंच काहीतरी होईल. का? तर शासन निर्णय लवकरच जाहीर होईल आणि त्यात स्पष्ट लिहिलं जाईल की इतकी रक्कम अनुदान म्हणून वाटप केली. त्यानंतर पैसे येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे घोषणा केली, तुम्हाला माहीतच आहे ना. CM साहेब म्हणाले होते, निराधार बांधवांचे पैसे महिन्याच्या 1 तारखेला देऊ. मागील हप्ता असंच झालं. 2 किंवा 3 तारखेला पैसे आले म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 1, 2 किंवा 3 फेब्रुवारी जानेवारीचे पैसे येण्याची शक्यता आहे. आज 21 जानेवारी आहे. शासन निर्णय येईल, त्यानंतर 5-6 दिवसातच वेबसाईटवर नोटिफिकेशन येईल आणि पैसे खात्यात. पण एक समस्या आहे मित्रांनो, जरा जानेवारीचे पैसे फेब्रुवारीत आले तर फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्ये. हे काय चाललंय? सरकार पूर्ण महिना पैसे स्वतःकडे ठेवते आणि नंतर देते. CM साहेबांची घोषणा महिन्याच्या सुरुवातीला देण्याची आहे, पण प्रत्यक्षात उशीर होतो. मी शासनाला विनंती करतो, महिना सुरू होण्यापूर्वी पैसे द्या, नाहीतर लाभार्थ्यांची अडचण वाढते. उदाहरणार्थ, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर घरखर्च चालवायचा असेल तर उशीर खूप त्रासदायक आहे. अधिक माहिती कशी मिळवावी? शासन निर्णय येईपर्यंत वाट बघा. मागील निवडणुकीत पैसे थांबले होते, आता परिस्थिती सुधारली आहे. मी तुम्हाला नेहमीच अपडेट देतो. जशी अपडेट येईल तसं व्हिडिओ येईल. शेवटी एकच सांगतो, लाभार्थ्यांनो धीर धरा. पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता आहे. अधिकृत अपडेट येईपर्यंत वाट बघा. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही माहिती मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.